गोलंदाजाच्या P1 मध्ये अर्थातच गोलंदाज विकी P1 मध्ये गोलंदाजीसाठी प्राचारण करतोय. पहिलाच बॉल. यावेळी सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण. पहिला चेंडू या ठिकाणी झपकन आत येतोय आणि फलंदाज देखील तन्वीर या चेंडूवरती मात्र अशा नजरेनं पाहत बसलाय. बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण केलं जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट. सुरुवात दमदार होते विकीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तन्वीर आणि साकिब सलामची जोडी. नेक्स्ट बॉल. ओहो, ब्लॉक हॉल मध्ये ब्रह्मास्त्र काढलाय. जबरदस्त गोलंदाजी विकीसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी करतात मात्र पहिलाच गोलंदाज या ठिकाणी पाहतोय विकी. चांगली P1 मध्ये गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिला पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये त्याला यश संपादित करताना तो दिसतोय. नक्कीच काल देखील आपण पाहिलात सुपर 4 मध्ये नावाली संघ या ठिकाणी दाखल होते, परंतु यावेळी चेंडूवरती प्रहार केला चालला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन 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 करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. 4 रन. मित्र जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष. त्याने सुरू केला बिझनेस, नाव साक्षी एंटरप्राइजेस. साईबाबाची कृपा शिरावर, साईबाबाची कृपा शिरावर, त्याला कशाची चौकाराने सुरुवात करतोय तन्वीर. आपली ताकद इथे दाखवत असताना षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना विकी यावेळेस देखील लगेच पलटवार. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. चेंडू फेकून होते षटकातील एकूण 4. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असताना तन्वीर या ठिकाणी पाहतो ते 3 चेंडू डॉट केले. परंतु एक चौकार त्यांच्या बॅट्समधून येताना आपण पाहिला. क्षेत्र खाली होतं. स्क्वेअर लेग रिजनमध्ये पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलण्यामध्ये त्याला यश संपादित केलं त्यानं. अद्याप देखील या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. यावेळीच बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये जाईल चेंडू ढगात आणि पाठवल्या चेंडू ढगात. या चेंडूवरती मिळतील खणखणीत दणदणीत सनसनीत 6. भारी बघून दोस्ती यारी, पुन्हा ठाणा बॉम्बे टू गोवा, उटी मैसूर कन्याकुमारी. मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, जीवाची करतोय एन्जॉय, आपल्या जीवाची करतोय एन्जॉय. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई, असा दिलाचा दिलदार हाय. जबरदस्त तडाखा आपण पाहिला. धावफल करते धावसंख्या पहिला दसका दम इथे दाखवत असताना तन्वीर 5व्या चेंडूवरती धनधणी षटकार आलाय. गोलंदाजी करत असताना विकीला मात्र विचार करावा लागेल गोलंदाजी कशा पद्धतीने आता तन्वीर समोर आपल्याला करायची आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल. पुन्हा एकदा घुटना टेक और या मेरा सिक्सर देख. पाठवल्या चेंडू ढगात. पुन्हा एकदा ग्रेट 6. समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. थँक्यू. नक्कीच प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर जातोय, परंतु तो बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जाते. खरं तर कौतुक करेल इक्बाल शेख धनसरवाला, ज्या प्रकारे ते नाव तुम्ही ऐकलंय आणि खरं तर त्यांचं गाणं आणि संपूर्ण परिसरामध्ये किशोरदादा ते गाणं वाजलं जातं की इक्बाल शेख धनसरवाला. कौतुक करेल. प्रत्येक बॉल तो मैदानाच्या आतमध्ये पाठवून देतो. धन्यवाद इक्बाल भाई. प्रचंड मेहनत आहे, प्रचंड मेहनत आहे. इक्बाल शेख कौतुक करेन इक्बाल शेख यांचं. पहिल्या षटकाची सांगता षटक क्रमांक पॉवर प्ले मध्ये धावसंख्या धावफलकावरती लागले गेले तर अक्षय स्पोर्ट्स पेठ या संघाच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती 16. पेठचे जावई देखील आहेत आमचे इक्बाल शेख. क्या बात आहे. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये नवाली टीमचा हा अष्टपैलू रॉकस्टार खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. राहुल या ठिकाणी गोलंदाजी करताना राहुल पवार नावातच पॉवर आहे, पण या ठिकाणी एक व्यावसायिक क्रिकेट देखील ते खेळत असताना यावेळी चेंडू हवेत आहे. झेलवण्याची शक्यता. बॅक टू द बॉलर. पहिला झटका
झटका क्रमांक 1 पेट संघाचा हा साकिब शेख 0 वरती बाद. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग वाला इकबाल शेख धामसर वाला संघाचा कॅप्टन झाला. त्या नावाळी गावाचा तो मैदान गाजवून आला. त्या घोडे गावाचा तो मैदान गाजवून आला. विकेट कीपर तो धनंजय पोरजी. इकबाल धनंजय ओपनर जोडी. आणि तो षटकार मारी. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त संगीत आपण या ठिकाणी पाहिलात. इक्बाल शेख आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्यांची गणना आणि ओपनर जोडी म्हणून धनंजय दादा पोरजी इक्बाल शेख यांची जोडी आपण खेळताना पाहिला. नावलीचं मैदान असो किरोलीचं मैदान असो प्रत्येक मैदानावरती या जोडीने मात्र हाहाकार माजवला होता. परंतु ते 1 डाऊनमध्ये फलंदाज खेळताना या ठिकाणी पाहतोय सिद्धेश कोहलीला आपण या ठिकाणी पाहतोय. डावखुरे हाताचा हा विस्फोटक खेळाडू राहुल पवार. आपल्या नावाची चर्चा आपण नक्कीच केली. राहुलची पॉवर पहिल्याच चेंडूवरती सफलता. स्ट्राईक एंडला आपण सिद्धेश कोहलीला पाहतो. डावखुरे हाताचा फलंदाज सापलं रचलं गेलाय. फास्ट केल्याचा आपण पहा. मॅच बॉल येतोय. धन्यवाद इक्बाल. इक्बाल शेख तुमचं मनपूर्वक आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. सोळा धावसंख्येवरती पहिला विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर होताना आपण पाहिलाच. गोलंदाज राहुल जबरदस्त गोलंदाजी करतायत. पॉवर प्ले 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी ते जागा बनवली परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. आल्या घरी माघारी. सिद्धेश कोहलीला देखील परतावं लागेल. साऱ्या जगात डंका वाजतो. अगदी स्क्रीनच्या समोर आमचे फलंदाज सौरभला आपण पाहतोय. क्या बात आहे सौरभ. कॅमेरामॅन आमचे भरपूर हुशार आहेत. बाजूला झालेत ते. चला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर राहुल पवारची पॉवर इथे मैदानामध्ये दाखवत असताना नवीन येणारा फलंदाज सैबा शेख या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असताना हा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. जबरदस्त गोलंदाजी. विकेट हॅट्रिक संपादित करणारा हा खेळाडू पुन्हा एकदा याच मैदानावरती इतिहास रचेल का. टिप विकेट वाईडिश लॉंग ऑन. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लगातार धुवाधार जबरदस्त गोलंदाजीचा जर पेश करत असताना गोलंदाज राहुल पवारची पॉवर इथे मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. या चूक टप्पा आहे. दिशा आहे. वेग आहे. नियंत्रण आहे. चांगली गोलंदाजी करण्यासाठी याच गोलंदाज अस्त्र सातत्याने आपण पाहतोय. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगली कामगिरी. अष्टपैलू क्रिकेटर आहे राहुल. परंतु इथे सैबा शेख खेळण्यासाठी सज्ज. यावेळी पंच आमच्या दिशेने वळतायत आणि सचिनजी कडू सरांचा इशारा येतो. हा चेंडू खराब आहे. वाईटची खून करत असताना यावेळी 1 धाव अंकित केली जाईल. 17 धावसंख्या धाव फलकावरती. सैबाज नक्कीच बाद पाहतोय. सैबाज स्ट्राईक एंडवरती आहेत. 2 फलंदाज जरूर बाद झाल्यात. चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी करत असताना एंड मात्र इथे चेंज केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहुल. ब्लॉक हॉल मध्ये इथे LBW यस पंचाने अपील उचलून धरलाय आणि आणखीन एक फलंदाज यावेळीच मैदानाच्या बाहेर. दोस्ती यारी हाय त्याची भारी घेतो माघार. जित विषय हाय गंभीर तित किशोर पोरची खंबीर. दोस्ती यारी हाय त्याची
भारी घेत नाही तो माघार जित विषय हाय गंभीर तित किशोर पोरजी खंबीर सुख दुःखाला धावून जाई सुख दुःखाला धावून जाई गोर गरीबाला आधार हाय त्याचा गरीबाला आधार हाय आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या किशोर पोरजीच्या क्या बात आहे जबरदस्त अविश्रांत मेहनत किशोरदादा पोरजी यांनी संपूर्ण या स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे न थकता न थांबता या ठिकाणी परिश्रम केलेत जरी ही स्पर्धा 5 दिवस चालली असली तरी या स्पर्धेसाठी त्यांनी जवळजवळ 2 महिना अविश्रांत मेहनत घेतली आहे नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पाहतोय मॉन्टी पाटील या ठिकाणी खेळताना दिसतील 3 फलंदाजांचा घाश आहे ते गुंडाळला गेले तर याच दरम्यान या ठिकाणी सन्माननीय गोवर्धन शेठ पोरजी यांचं या ठिकाणी आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीनं अर्थात कैलासदादा पोरजी आणि किशोरदादा पोरजी यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सर्वांचं अधिक स्वागत राहुल इथे सुरेख गोलंदाजी करतायत पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक एकदा जोरदार टाळ्या राहुलच्या गोलंदाजासाठी जबरदस्त वाखण्याजोगी कामगिरी करत असताना षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू एकच वाईटची धाव या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली काय जबरदस्त गोलंदाजी आहे क्या बात आहे छा गाय गुरु मॉन्टी पाटील जबरदस्त इथे लेट कट केलता विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका होता परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्की त्या चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 19 आणि दुसरा षटक इथे समाप्तीचा इशारा येतोय धावफलकावरती धावसंख्या पाहिल्यात अक्षय 11 पेठ संघाच्या तब्बल 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 19 धावा धावफलकावरती सुरेश पाटील एक अनुभवाची शिदोरी घेऊन हा गोलंदाज मैदानावरती उतरलाय 40+ मध्ये सातत्यानं आपण पाहतो त्यांची जबरदस्त कामगिरी परंतु इथे चांगली गोलंदाजी करण्यासाठी आपल्या अनुभवाचा अस्त्र इथे बाहेर काढलाय प्लेइंग 11 मध्ये सुरेश पाटील या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत यॉर्कर किंग म्हणून त्यांना संबोधलं जातं स्ट्राइक एंडवरती फलंदाज सलामीवीर तन्वीर 6 चेंडू 16 वरती खेळतायत यावेळेस ब्लॉक हॉल क्या बात आहे ज्या पद्धतीने आपण त्यांचं कौतुक केलं होतं अगदी त्याच पद्धतीनं त्याच टप्प्यावरती ब्लॉक हॉलमध्ये इथे मात्र गोलंदाजी टाकण्यासाठी त्यांना गणलं जातं आणि पहिला चेंडू काय सुरेख फेकी आपण या ठिकाणी पाहिले लतिक मलिंगासारखी स्टाईलनं ती गोलंदाजी करत असताना नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस होता घुटना टेक चेंडूला पाठवल्या ढगात प्रखर सूर्याच्या तेजमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाजी करण्यासाठी तन्वीर शेखच्या बॅट्समधून दमदार शानदार रुबाबदार षटकार या 1659 नक्कीच अफजल खानाचा वध केला होता आज तो दिवस धन्य ते मावले आणि धन्य तो माझा शिवबा जय शिवराय गोलंदाज सगळ्यां यावेळी जबरदस्त प्रहार लेट कट केलतात चेंडू चालला डीप थर्ड मॅन रिजन मध्ये धन 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 करत असताना चेंडू सीमा पार 4 फलकावरती 29 तन्वीरचा विचार केला वैयक्तिक धावसंख्या 26 या धावसंख्येवरती केल्या पूर्णपणे नक्कीच जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली तन्वीर शेख या फलंदाजानं
आमचे बंटी जोशी एक हार्ड हिटर फलंदाज मॅचचा आनंद घेत असेल. बंटी तुमचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. याच गावचे जबरदस्त कॉमेंटेटर्स आमचे नक्कीच संतोष दादा घरात देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि नक्कीच आमचे PTC फाउंडर संदीप वास्कर दादा देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळीच ब्लँक स्ट्रोक जबरदस्त गोलंदाजी लगेच टप्प्यावरती नियंत्रण आणलाय. गोलंदाजी करत असताना सुरेश पाटील नामक गोलंदाज इथे गोलंदाजी करत असताना धावसंख्येचा विचार केला. 29 धावसंख्या धावफलकावरती. षटकातील अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज सज्ज सुरेश. फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा 360 मध्ये मोडला चेंडूला स्क्वेअर लाईक रिजन मध्ये मिळेल. या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. 3 दशकामध्ये 30 धावा फलकावरती. पूर्णपणे संघाला सावरतोय. 11 मध्ये 27 धावसंख्येवरती खेळत असताना तन्वीर शेख त्याच्या जोडीनं अगदी मोंटी पाटील त्याला चांगला साथ देत असताना षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश पाटील. यावेळी चेंडू तर हवेच्या लाटांवरती तरंगत असताना भरपूर दूरचा प्रवास करत असताना परंतु राहुल चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही कारण चेंडू बराच लांब होता. त्यानंतर यावेळेस आपण पाहिला षटक क्रमांक इथे 3ऱ्याची सांगता होते आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 32 वरती 3 फलंदाज बाद. अक्षय 11 पेट संघ. समर्थ कृपा बंगलावाडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगलावाडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. जीवलग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष. त्याने सुरू केला बिझनेस नाव साक्षी एंटरप्राइजेस. साईबाबाची कृपा शिरावर साईबाबाची कृपा शिरावर. त्याला कशाची कमी नाही आहो त्याला कशाची कमी नाही. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाज ज्याने पहिल्या गोलंदाजी करत असताना 3 धावा देत 3 फलंदाज बाद केले तोच हा गोलंदाज आपण राहुल पवार या ठिकाणी गोलंदाजीसाठी त्यानुसार एंड गोलंदाजी करेन. स्ट्राईक एंडवरती आपण तन्वीरला पाहतोय. संघाची जबाबदारी घेतली त्याने आपल्या खांद्यावरती. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाठवलं सरळ लॉंग ऑन सी मारेशीच्या बाहेर. F1 क्वालिटीचा बिगर षटकार. चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी. चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी. डोल्यावर मारतोय टोला त्या देसाई गावाचा तो मैदान. थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी इन्व्हाइट करतोय सुदामदादा जोशी या ठिकाणी आलेत. तर नक्कीच आपण व्यासपीठावरती आपला हार्दिक स्वागत. यावेळी फ्लाइंग स्ट्रोक लगेच इथे व्हेरिएशन युक्त गोलंदाजी करण्यामध्ये यश संपादित केलाय गोलंदाज राहुल पवार. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला. एकूण धावसंख्या
38 धावा फलकावरती. जबरदस्त गुणलेखक या स्पर्धेचा चौथा दिवस आणि जबरदस्त मेहनत राहुल पोरजी यांची. क्या बात आहे राहुल. राहुल पवार इथे गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न, लगेच पलटवार इथे गोलंदाजी करत असताना राहुल पवार. षटकार जरी पहिल्या चेंडूवरती आला, लगेच इथे मात्र चेंज ऑफ व्हेरिएशन गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, अचूक दिशा, वेग, नियंत्रण इथे दाखवत असताना राहुल. धावसंख्या धावफलक ते पाहिले गेली तर पेट संघाची एकूण धावसंख्या 38 धावा आहेत धावफलकावरती. यावेळीच बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेगला. काय बात आहे, जबरदस्त गुड फिल्डिंग. आदित्य होते त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे करत असताना आधी. प्ले फॉर द टीम, नॉट फॉर द सेल्फ. संघासाठी ते खेळत असतात आणि चांगलं कार्य. हुलकावणी दिली होती शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला, परंतु जबरदस्त इथे कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षक. सिंगल आली या चेंडूवरती. पुन्हा एकदा मॉन्टी स्ट्राईक एंडला येतील. चेंडू फेकून झाले षटकाचा विचार केला तर तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 39. फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करून देणारा हा चेंडू होता, परंतु इथे पहा पंचामच्या दिशेने वलतात आणि वाईटचे गुण सांगतात. धावसंख्या 1 ने आघाडी घेईल. धावफलकावरती एकूण धावसंख्या 40. मॉन्टी हा देखील एक मुरलीला खेळाडू आहे, परंतु पाहूया आपल्या अनुभवाची शिदोरी इथे कशा पद्धतीने करणार. 40 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज राहुल पवार. समोरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु दूरवरचा पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. कव्हर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु दूरवरनं तर त्यांनी चेंडूची अडवणूक केली आणि या चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्या 2-2च्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 42. शेवटचा चेंडू षटकातील राहुल पवार यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर फलंदाज मॉन्टी. फुलटा चेंडू भिरकावून दिला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक बनतील फिल्डर. चेंडू सीमा पार. षटकार. गजानन मनोज पवार सरांचा या ठिकाणी इशारा येतोय, ते नक्कीच वाईट चिखून आणि एक धाव अंकित केली जाईल. 49 धावा धावफलकावरती. तन्मय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. तन्वीरच्या बॅट मध्ये पाठवला चेंडू सरळ प्लॉट मध्ये. खेळाडू कक्षाला मानवंदना दिली जाते आणि या षटकाराच्या बरोबरीनं अक्षय 11 पेट संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती. क्या बात आहे.
16 चेंडू आणि 40 धावसंख्येवरती केलं. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच फलंदाज तन्वीरसाठी. नक्कीच आजच्या दिवसातील आपण अर्ध शतक या मैदानावरती पाहणार आहोत की नाही. नक्कीच येणारे चेंडू आपल्या हातामध्ये पाहिलं तर अद्याप देखील 5 आहे, परंतु पहिली नक्कीच 50 कंप्लीट होताना पाहिली. आशिष पाटील आईगावती 11 वलवली संघाचा नक्कीच खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला, परंतु ती संधी इथे मात्र चालून आले. फलंदाज तन्वीर जबरदस्त खेळताय. 16 चेंडू 40 वरती हिटमॅन रोहित शर्मा सारखी फलंदाजी करत असताना तन्वीर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. तन्मय वरव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे 360 मध्ये नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. एक तेरी तो एक मेरी. गोलंदाज लगेच आपला डोकं शांत ठेवून विचार करून त्याने चेंडू डिलिव्हर केला. संघाचा विचार केला. नक्कीच अक्षय 11 पे टीमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ. इथे डेट चेंडूची घोषणा पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. तन्मय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत दणदणीत षटकार पाहिला. तन्वीर या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया यावेळेस ऑन द स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं. बॅकअपमध्ये फिल्डर आहेत, चांगलं प्रोटेक्शन देत आहेत आणि मिळतील या चेंडूवरती. एकूण धावसंख्या 2-2च्या बरोबरीने संघ जाऊन टेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 57 धावा. अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तन्वीर खेळतोय वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती. 8 धावा येथे बनवल्या तर नक्कीच आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक नक्कीच तन्वीरच्या नावावरती होणार. गोलंदाज सज्जा. यावेळेस फॉफिम डिलिव्हरी पाहिली. अगदी नाकाच्या समोरून चेंडू डिलिव्हर केला. डॉट चेंडूची सफर. अद्याप देखील षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक पर्याप्त असताना 57 धावा धाव फलकावरती. एकोणीस चेंडू 42 वरती खेळत असताना तन्वीरला पण या ठिकाणी होतं. डान्सिंग डाऊन खेळताय. वाघाची दाढ खोदला पहाड. चेंडू सीमा पार. षटकार. गजानना गणराया. साईबाबाची कृपा शिरावर. साईबाबाची कृपा शिरावर. त्याला कशाची कमी नाही. अहो त्याला कशाची कमी नाही. असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सती शिवाय. असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सती शिवाय. त्याचे पिता श्री नारायण म्हात्रे आणि माता द्वारका म्हात्रे उभी पाठीशी आहे सदैव. जबरदस्त झुंजार खेळली. नक्कीच अक्षय स्पोर्ट्स पीठ या संघाने मात्र 66 धावांचा लक्ष्य या ठिकाणी उभा केला. तर नक्की दुसऱ्या सत्रामध्ये काय करणार, काय बिघडणार. पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये जोडले जातील आमचे बंधुतुल्य मित्र आणि भजन सम्राट अतिशय गोड आवाज साई पाटील तुर्बे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टर. आपण सारे जाऊ सामने बघायला.
राजे. तर या ठिकाणी मॅच नंबर आता 3 आपल्या समोर येणार. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं दमदार प्रदर्शन रोहिंजन संघाचा पाहिला, त्यानंतर या मॅचमध्ये एकमेकाविरुद्ध खेळतात. चला तिसऱ्या मॅचसाठी कॉल देऊया. पेटाली ब आणि चिंचवली मलंगड या दोन संघाच्या संगणकाला की आपण टॉससाठी अर्थात नाणेफेकीसाठी तत्काळ आमच्या व्यासपीठावरती यावं. आज या स्पर्धेतला 4था दिवस, उद्या अंतिम दिवस असेल, मेगा फिनाले. उद्या सुपर मॅचेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. चला टीम चिंचवली मलंगड. हॅलो हॅलो. थँक्यू साईराजे. आणि ह्या अगोदर आपण आवाज ऐकला होता योगेश मडवी यांचा देखील. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. तर लक्ष असू द्या, मॅच विनिंग संघाला इथे लगेच खेळायचं आहे रोहिंजन संघाच्या विरोधात. लक्ष असू द्या, कारण ही सूचना अगोदरच देतो. यामधून जो संघ जिंकेल तो रोहिंजन संघाच्या विरोधात लगेचच मॅच करणार आहे. आणि थोडंसं फास्ट केल्याचं देखील आहे. बऱ्याच ठिकाणी मॅचेस चालू आपल्याला पाहायला मिळतात. अवकाळी पावसामुळं बराचसा शेड्यूल पुढे देखील गेलेला आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला 3 ठिकाणी अतिशय चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. नागझरीच्या मैदानावरती, त्यानंतर नितलसच्या मैदानावरती देखील अतिशय चांगली स्पर्धा चालू आहे. आणि सध्याच्या घडीला जी स्पर्धा आपण पाहतो, ज्या स्पर्धेचा गाजावाजा गेली 365 दिवस चालू होता, ती स्पर्धा साक्षी स्टार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील दुसरी लढाई. एका बाजूला आरुष 11 जयमान नावाली संघ आणि विरोधात अक्षय स्पोर्ट्स पेठ या दोन संघादरम्यान पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पेठ टीमनं बनवल्यात 65 धावा. 66 धावसंख्येचं मोठं लक्ष आहे, कारण की 5 षटकामध्ये जर आपण विचार केला तर 55 ते 60 हे चांगलं टार्गेट मानलं जातं. परंतु त्याहून पुढे जाऊन 65 धावा उभारल्यात म्हणजे एक चांगलं टोटल अचीव केलं आहे. परंतु त्या टार्गेटचा बचाव होईल की त्या टार्गेटचा पाठलाग, कारण की नावाली संघ फलंदाजीसाठी माहीर हा संघ मानला जातो. राहुल पवार ज्याच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असताना सिनियर सुरेश पाटील देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बादल सारखा एक अक्रमी फलंदाज देखील या संघामध्ये आपण पाहतोय. एकंदर चांगलं कॉम्बिनेशन ह्या टीमचं देखील आपण पाहू शकाल. बादल मुकादम आणि साथीनं सुरेश पाटील ही ओपनिंग पेअर, मैदानाच्या आतमध्ये ही ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं सिनियर खेळाडू तर एका बाजूनं आक्रमकता, युवा जोश आपल्याला पाहायला मिळेल. हे कॉम्बिनेशन सध्या तरी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळतं ते टीम नावालीकडनं. गोलंदाजी ट्रॅकवरती सैबाज शेखला आपण पाहू शकाल. ती रफ्तार ह्या गोलंदाजामध्ये देखील आपण नेहमीच पाहिली आहे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक आणि पॉवर सर्कलची 2 षटकं अतिशय महत्त्वाची असेल, कारण की मोठं टार्गेट चेस करायचं आहे. सुरुवात जर दमदार केली तर या मॅचमध्ये आगेकूच करताना नावाली संघ देखील पाहायला मिळेल. पहिलाच बॉल प्रहार करायचा होता, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॉइंटला तैनात होता. त्याच्या हातामध्ये सोहेल होता आणि पहिलाच धक्का पहिल्या बॉलवरती. सुरेश पाटील बॅक टू द डग आउट. किशोरपूरची धानसरी गावचा मामे भाऊ सती दादाचा या साक्षी स्टारच्या शिकारा फार योगदान आहे तयाचा. भरला मेळावा प्रेक्षकांचा, आनंद या स्पर्धेचा. इथे आलेल्या मान्यवरांचा होतो सन्मान क्रिकेटपटूंचा. पहिला बक्षीस 1 लाखाचा, पहिला बक्षीस 1 लाखाचा क्रिकेट स्पर्धेला, या क्रिकेट स्पर्धेला साक्षी स्टार. थँक्यू डीजे. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण ऐकलं. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपूर चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सौरभ पाटील, अष्टपैलू क्रिकेट स्टार टीम रोहिंजनचा. आज विक्रम केला त्यानं. 3 चेंडू 3 षटकार. आज पराक्रम त्यानं नक्कीच गाजवला.
फॉर्च्यून इव्हेंटचा कॅमेरामॅन देखील हुशार आहे, अगदी लगेच त्यानं कॅमेरामध्ये त्याला कैद केलं. दरम्यान हा चेंडू पायावरती हदललाय, परंतु लाईन एक्झॅक्टली ऑफसाईडच्या दिशेने होतं पंच दर्शवत असताना. लेग बाईकचा पंचांचा इशारा. सचिन कडू आणि मनोज पवार अशी पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजय मुकादम नवीन फलंदाज मैदानात आपण पाहू शकाल. अगदी गायन क्षेत्रामध्ये ज्याचं एक वेगळं स्थान आहे, परंतु क्रिकेटपासून 1-2 वर्ष थोडासा दूर देखील होता, परंतु आता पुन्हा त्याची वापसी आपल्याला पाहायला मिळते. साथीनं बादल हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. बादलवरती आता भरपूर आशा अपेक्षा असतील. अगदी आक्रमक शैलीचा हा फलंदाज आहे. नेहमीच मोठे मोठे षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. आज गरज देखील आहे संघाला. चांगला चेंडू, वाट बॉलिंग, काय दर्जेदार चेंडू सध्याच्या घडीला हाताळत असताना साहेबाज शेखला आपण पाहू शकाल. खरं तर पेठ संघाचा विचार केला तर ह्या अगोदर देखील आपण RCC पेठ संघ देखील पाहिला आहे. नेहमीच गोलंदाजी हा त्यांचा उजवा हात जे मुख्य पक्ष राहिला आहे आणि आज देखील ते दाखवत असताना साहेबाज शेख देखील तीच रफ्तार आणि तोच जोश आता मैदानामध्ये दाखवताना आपण पाहतोय. विकेटचा पुढील बॉल इथे अपरकट करायचा होता. फटका चांगला आहे. अगदी गली पॉइंट मधनं चेंडूला पुढे ढकलण्याचं काम केलं आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. दमदार असा चौकार. तो धानसरवाला, अरे कोण रे आला तो धानसरवाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. नक्कीच धानसर गावचे आयोजक देखील खंदे आहेत, कारण की त्यांच्या आयोजनातून त्यांच्या नेतृत्वातून खऱ्या अर्थाने ही भली मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे सुरेख क्रीडांगण, आज काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतील की क्रीडांगण रेडी होण्याच्या अगोदर कशा पद्धतीनं हा संपूर्ण भौगोलिक परिसर होता आणि त्यानंतर घेतलेली भरपूर मेहनत आणि तदनंतर आपल्याला एक भव्य दिव्य आणि अगदी नेत्रदीपक असं क्रीडांगण पाहायला मिळतंय. यासाठी भरपूर मेहनत या साऱ्या आयोजकांनी घेतल्या आणि त्यांचं कौतुक करणं हे देखील गरजेचं काम आहे. दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला बादलच्या बॅटमधनं. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न साहेबाज शेखचा राहिला होता, परंतु त्यावरती चोख प्रत्युत्तर देत असताना अगदी खणखणीत चौकार ठोकलाय आणि आता धावफलक जाऊन पोहोचले ते 1 गडी बाद 5 या आकड्यावरती. सुरेश पाटील महत्वाचा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले, त्यानंतर त्या डावाला सावरावं लागेल विजय आणि बादलला. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड स्क्रीनच्या समोर खेळतायत. खाली क्षेत्र निवडलं आणि अगदी खेळाडू कक्षामध्ये सरळ बॉल जाऊन टेपलाय. वन्स अगेन वन मोर चौकार. काहीशी वापसी जरूर केली बादलनं. शेवटचा एक चेंडू आता मात्र शेष आहे, अन्यथा अतिशय चांगलं षटक होतं, परंतु ह्या षटकामध्ये आता बादल बरसताना पाहायला मिळतोय. एज लागल्या, वेग अतिशय होता. फर्स्ट स्लिपमध्ये हा चेंडू निघून तर गेला आणि एक चिकित सिंगल ह्या ठिकाणी कंप्लीट देखील केली आहे. अगदी प्रतिसाद विजयचा देखील आपण पाहिला, कारण की इथे एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि त्या धावेसाठी संघर्ष या भर उन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल भरपूर गवत या क्रीडांगणावरती. आमचे बलिरामजी घरत, नरेशजी पोरजी यांना आपण पाहू शकाल जे औषध फवारणी करत असताना, कारण की प्रचंड गवत या क्रीडांगणावरती, कारण की भरपूर वर्षा ह्या अगोदर आपण पाहिलं होतं. माजी सरपंच यांना देखील, निलेश पोरजी यांना देखील आपण पाहतोय. ही जी मेहनत संतोषजी पोरजी यांना देखील आपण पाहू शकाल. हे दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जे क्रीडांगण आपण पाहतोय, अगदी आता खूप चांगले आउटफील्ड असलेलं क्रीडांगण आपण पाहतो. यासाठी घेतलेली मेहनत आपल्याला स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळते. आणि खास करून कौतुक आपण करूया आमचे मंडप डेकोरेटर्सचे, की ज्यांनी अगदी आयन मोक्याच्या क्षणाला हे जे संपूर्ण सुशोभीकरण आपण पाहू शकाल, अतिशय चांगलं जे मंच आहे. एकनाथ शेट वालिलकर दैसर मोरीचे, ज्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि अगदी खूप कमी कालावधीमध्ये ह्या स्पर्धेसाठी ही सेवा त्यांना पुरवली आणि अतिशय सुंदर
यांची मंडपाची व्यवस्था आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी जरूर निर्माण केलं. स्टेज देखील अतिशय सुंदर आपण पाहतोय. चहू बाजूला जो पडदा आहे, ज्या स्पर्धेची शान आपण पाहू शकता, सुशोभीकरण आहे त्यांचं. हे 2 दिवसामध्ये अवघ्या ही संपूर्ण मेहनत त्यांनी नक्कीच साकारित केली आणि चांगली स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला अनुभवायला मिळते. ना बॅक टू क्रिकेट. एका षटकानंतर 1 गडी बाद 10 धावा धावपळकावरती. अजूनही गरज येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल 56 धावसंख्येची. चांगला चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होता तो. कव्हर पॉइंटला प्रयत्न केला. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल देखील झालाय. पहिल्याच बॉलवरती स्वागत झालंय. आफताब शेख ह्याला आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा एकवटल्यात आणि 2च्या मदतीने धावफलक 12 वरती. सिंगल डबल मी म्हणेन काम चालणार नाहीये. पाठलाग मोठ्या धावसंख्येचा करायचा आहे. ते पाहता चौकार षटकार ज्या पद्धतीने सलग 2 चौकार आपण बादल मुकादमच्या बॅटमधनं पाहिले होते, तशी कामगिरी आता दोन्ही बाजूंना, दोन्ही एंडनं अपेक्षित आहे. विजय मुकादम मध्ये देखील क्षमता आहे. मागील कालखंडाचा विचार केला तर 2 वर्षा अगोदर अतिशय चांगला फॉर्म त्याचा देखील पाहिला होता. फुल लेनचा चेंडू अलंग द कार्पेट, गरंगळत चेंडू चालला डीप मध्ये. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळतं. तालमेल दोघांमध्ये अतिशय चांगला आहे. शरीर यष्टी दोघांची देखील अतिशय भक्कम आपण पाहतोय. तरी देखील अगदी वेगानं धावगती देखील आपण पाहू शकाल दोघांची. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ॲज अ क्रिकेटर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण उतरता तेव्हा परिश्रम हा प्रत्येकाला करावा लागतो आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त बाहेर हा बॉल निघालाय. सचिन कडू आता इशारा देत आहेत की व्हाईट बॉल. 1 धाव खूप महत्वाची आहे. 15 धावा धावपळकावरती. एक मात्र विकेट गमावलाय. अजूनही गरज 51 धावसंख्येची. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 11.25, परंतु इथनं रिक्वायर्ड रन रेट आणखी थोडासा महाग आहे. नांगसिंग नाऊंदे विकेट खेळायचं होतं. पुढे सरसावलेत. एका टप्प्यावरती बॉलला उचलला जाईल तोपर्यंत अवधी फक्त 1 धावेचा. चांगली गोलंदाजी. एक वाईट बॉल जरी आला असला तरी देखील अवे फ्रॉम द बॉडी जे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सध्या तरी आफताब शेखचा आपण पाहतो. ही रणनीती सर्रास सीमित क्रिकेटमध्ये आपल्याला राहुल पाहायला मिळते. याचं कारण की जास्तीत जास्त चेंडू दूर ठेवल्यानं अगदी रेंजमध्ये फलंदाजच्या बॉल टाकण्याचा प्रयत्न दिसत नाही. एकाच दुसरा वाईट जरी आला तरी देखील चालेल. ही रणनीती सध्या तरी आफताबची आपल्याला पाहायला मिळते. फुल लेनचा चेंडू इथे देखील पंतांकडे कटाक्ष टाकला जातोय आणि हा दुसरा वाईट बॉल. 17 धावा. अगदी कट टू कट लढाई. ज्या पद्धतीने वेग धावांचा आहे तोच वेग इथनं आता अजून अचीव देखील करायचा आहे. जे फाईट दोन्ही बाजूनं, एका बाजून ज्या पद्धतीनं आपण सलामीला येत असताना तन्वीरची खेळी पाहिली त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना अशा अपेक्षा होती कारण की ह्या अगोदर जी आपण मॅच पाहिली होती श्री गणेश वलप आणि श्री दुर्गामाता एकता 11 रोहिंजनमध्ये, तिथे काहीसा एकतर्फीपणा आपल्याला पाहायला मिळाला. भलं मोठं लक्ष रोहिंजन संघानं उभारलं होतं आणि डॉमिनेट केलं मी म्हणेन वलप संघाला. विनय गावंडची बॅट चालली नाही आणि ते पाहता वलप संघाला पराभव स्वीकारावा लागला. चांगला चेंडू प्लेड ऑन. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला होता विजयनं, परंतु प्रयत्न त्याचा आता संपलाय आणि त्याला मात्र परतावं लागतंय. धक्का दुसरा पाठलाग करणाऱ्या नावाली संघाला. राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये. सेना नायक ज्याच्या खांद्यावरती ह्या संघाचं नेतृत्व आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल. 17 धावा धावपळकावरती आणि ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. खरं तर आता जय आणि पराजय ह्यामध्ये कोणता खेळाडू जर उभा असेल तर त्याचं नाव म्हणजे राहुल पवार. नेहमीच
सिक्स सीटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख राहिली आहे, अगदी व्यावसायिक खेळ देखील आपण त्याचा पाहतो. स्लोवर चेंडू, फुल लेंथचा चेंडू आडव्या बॅटनं अगदी लवकर लेंथ आणि गती देखील ओळखली होती. आल्या आल्या आपला परिचय राहुल पवारनं मैदानावरती दिलाय आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं आगाज मात्र दमदार केलाय. या 4च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 21-21 या कड्यावरती. इक्वेशन आपण टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 45 धावसंख्येची. 18 बॉल 45 धाव प्रति षटकामागे 15ची सरासरी इथे मात्र राखावी लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. 3 षटकानंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा आपण एकत्र येऊ शकता. स्मॉल टीम मीटिंग तिथे मात्र चालेल, कारण की पंच देखील सातत्यानं ऑन करतायत. अगदी वेगानं सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. याचं कारण की दिवस मात्र छोटा आहे. जर आपण विचार केला तर 6 वाजायला जवळजवळ अंधार पसरतो. ते पाहता आपल्याला थोडंसं स्पीडअप करावंच लागेल, कारण की 5 षटकांचे सामने पहिल्या फेरीमध्ये चिंचिवली संघ जो नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल त्यांचे संपूर्ण शिलेदार सध्याच्या घडीला तैनात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यस, चिंचिवली संघाचे हरेश यांचं आगमन झाले, तर त्यांना विनंती या आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मंचावरती जरूर आपली प्रतीक्षा केली जाते. नेक्स्ट मॅच मध्ये जर आपण विचार केला तर विनर दोघांमध्ये मॅच खेळवण्यात येईल. जे वामनजी वावेकर आता आमच्या दिशेनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सेकंड स्पेलमध्ये आपण साहेबा शेखला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. 2 षटकामध्ये 21 बांधल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता 45ची आवश्यकता. यस यस, साहेबा शेखचा जर विचार केला तर प्रीमियर लीगमध्ये देखील त्याची निवड झाली आहे आणि एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. नेहमीच रफ्तार त्याची ओळख राहिली आहे आणि तोच खेळाडू वन्स अगेन दुसऱ्या षटकासाठी. पहिलाच बॉल प्रहार तर केलाय. गॅपमध्ये चेंडू एका टप्प्यावरती 1 बॉल सीमारेषा पार. चौकार. सध्याच्या घडीला नावाली संघ आरुष 11 जर्मन नावाली संघ खेळतोय आणि काल कोटकर स्पोर्ट यस आरुष 11 जर्मन कोटकर स्पोर्ट नावाली हा संघ सध्याच्या घडीला खेळतोय आणि काल देखील एक नावालीचा संघ केला होता जो सुपर 4 मध्ये दाखल झालाय. श्री गणेश विष्णू स्पोर्ट. 2 संघ ह्या गावामध्ये, परंतु दोन्ही दमदार संघ आपण पाहतोय. इथे देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु वेग प्रचंड होता. चेंडू अगदी गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा चौकार. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 4 वांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि बियामटपू गाडीवाला सतीश भाई. नक्कीच दिलदार असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावाचं संगीत सातत्यानं, आणखी ही स्पर्धा त्यांच्या नावानं, नक्कीच त्यांच्या सुकन्याच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 2 चौकार. जितका वेग आहे त्या वेगाचा अगदी फायदा घेतलाय. अंगसिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना साहेबा शेखला आपण पाहतोय. बॅटल खूप चांगला आहे. एका बाजूला 2 महत्वाचे फलंदाज जे अगदी भरवशामंद फलंदाज नावालीचे मानले जातात ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या समोर टीम पेठचा स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय स्पोर्ट्स पेठ हा संघ सध्याच्या घडीला खेळ करत असताना मोठं लक्ष त्यांनी बनवलंय, परंतु त्या लक्ष्याचा बचाव करायचा असेल तर इथे गोलंदाजी देखील तितकीच तिखट आणि धारदार करावी लागेल. चांगला चेंडू व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. सीमित क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतोय की सध्याच्या घडीला ज्या गोलंदाजचं नाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो जसप्रीत बुमराह, त्याच प्रकारचा काहीसा प्रयत्न. तर याच दरम्यान भालचंद्र पोरजी साहेबांचं देखील व्यासपीठामध्ये आगमन झालंय. साक्षी स्टार चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे सरकतोय, मिळेल फक्त सिंगल.
क्रिकेट हा खेळ जितका जोशाचा आहे त्यासोबत बुद्धिमत्ता देखील आपल्याला हवी आहे आणि ती बुद्धिमत्ता दाखवली खरं तर सैबाज शेखनं. कारण की प्रचंड वेगानं सुरुवातीचे 2 चेंडू डिलिव्हर केले, त्या वेगाचा कुठे का होईना फायदा उचलला आणि त्याच वेगानं चेंडू सीमारेषा पार पाठवले होते आणि त्यानंतर चेंज ऑफ द पेस असा प्रयत्न दाखवला आणि तो प्रयत्न थोडा का होईना सफल झाला होता. नावालीचे सन्माननीय उत्तमजी मुकादम यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती की या मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. 2025 हे पर्व आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि या पर्वामध्ये अतिशय देखणी स्पर्धा साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड ही स्पर्धा 13 चेंडू आणि 36 ची गरज. स्लोवर चेंडू राहुलसाठी जरूर चाणाक्ष नीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये माइंड गेम चालू आहे मी तरी म्हणेन. कारण की 45-15 बॉल 18 बॉलमध्ये बनवायच्या होत्या परंतु आता इक्वेशन थोडंसं कठीण झालंय. येणारे 12 चेंडू 2 चेंडू 2 चौकार आले होते परंतु त्यानंतर वापसी कशी करायची हे दाखवून दिलं ते सैबाज शेखनं. का मी देखील व्यावसायिक खेळ खेळतो हा त्यानं मात्र नक्कीच अनुभव इथे दाखवला आणि शेवटचे 4 चेंडू ते फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आणि मॅच मात्र आता अगदी मोक्याच्या क्षणाला येऊन ठेपले. कारण की येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 36 धावसंख्येची. लक्ष जरी कठीण असलं तरी जोपर्यंत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत त्या टीम नावालीच्या देखील. बघता बघता पूर्ण होईल नवी मुंबई विमानतळ. नवदी आंदोलनं आपल्याला पाहायला मिळतात. कारण की गोरगरिबांचा कैवारी म्हणून ज्या लोकनेत्याची ख्याती आपण पाहिली आहे त्या स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी हा अट्टहास आपल्या भूमिपुत्रांचा आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. परंतु त्याला यश देखील यावं ही सदिच्छा आपण नक्कीच माता जगदंबे चरणी सातत्यानं करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये अगदी टर्निंग पॉईंटला ही मॅच पाहायला मिळतोय आणि टर्निंग पॉईंटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल फराज शेखचं. आतापर्यंत केलेली मेहनत सैबाज शेख त्याच्या साथीनं दुसरे षटक आपण आफ्ताब शेखचं देखील पाहिलं होतं परंतु आता काय घडेल. कारण की येणारे 12 चेंडू 36ची आवश्यकता. राहुल पवार ज्याची पॉवर नेहमीच आपण अनेक मैदानावरती पाहिले. अनेक वेळा 3 चेंडू 3 षटकार 5 चेंडू 5 षटकार हा विक्रम या खेळाडूच्या नावावरती देखील पाहायला मिळतोय. असा हरहुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु काय घडेल. 12 चेंडू 36चं समीकरण इथनं गाठलं जाईल का. टर्निंग पॉईंटचं षटक महत्वाची अगदी धोक्याची घंटा मी म्हणेन आणि तो धोक्याचं षटक सध्या तरी फरान आपल्या खांद्यावरती स्वीकारत असताना फराज लेफ्ट आर्म लेफ्ट हँडर आहेत. हा चेंडू कोण क्रिएट करण्याचा प्रयत्न परंतु जास्त बाहेर हा बॉल निघालाय आणि एक अतिरिक्त धाव पहिल्याच बॉलवरती. दडपण फराजच्या खांद्यावरती देखील असेल. 12 चेंडू 35 धावा. इक्वेशन चेंडू अगणिक अगदी बदलताना आपण पाहतोय. 66 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष. या अगोदरची पहिली मॅच एकतर्फी राहिली होती परंतु ह्या मॅच मध्ये आतापर्यंत रंगत आणि चुरस पाहायला मिळत आहे. राऊंड द विकेटचा हा बॉल स्क्वेअर कट करायचा होता. फटका फसलाय अगदी गली रिजन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि खेळीचा अंत झाला. आफ्ताबला आपण पाहिलं आणि परतावं लागतंय ते बादल मुकादमला. मोठा धक्का पाठलाग करणाऱ्या टीम आरुष 11 नावालीला.
आमचे आयोजनकर्ता सातत्यानं आम्हाला सुचवतात आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. 11 चेंडू आणि 35 धावसंख्येचं हे समीकरण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज आदित्य मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पाटील मैदानाच्या चहूबाजूनं अगदी सावलीचा आसरा घेऊन प्रेक्षक हे मॅच एन्जॉय करत असताना आणि प्रेक्षकांसाठी या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर जेवणाची सुविधा देखील आपल्याला 5 दिवस पाहायला मिळणार आहे. यस, आणि सर्व संघांना देखील ती सुविधा आहे. नेक्स्ट बॉल इथे देखील प्रहार करायचा होता परंतु आणखीन बाहेर चेंडू. ही रणनीती मी म्हणे पहिल्या षटकापासून राहिली आहे ती अक्षय स्पोर्ट पेट टीमची, कारण की बरेचसे चेंडू त्यांनी स्वैर हाताळले परंतु काहीसे चेंडू त्यांचे आपल्याला डॉट देखील पाहायला मिळाले. म्हणजे काही चेंडू निर्धाव गेले परंतु काही चेंडू वाईट देखील आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूनं दूरवरती चेंडू हाताळण्याचा जो काही मानस त्याने दाखवलाय सध्या आतापर्यंत तो सफल झालाय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू. एका बाजूला तडपडतोय राहुल स्ट्राईकसाठी परंतु स्ट्राईक त्याच्या खात्यामध्ये काही येत नाहीये. जितका वेल मी म्हणेन नॉन स्ट्राईकवरती राहुल पवार राहील तितकंच चांगलं ठरेल ते टीम पेटसाठी, परंतु 2 चेंडू तो आतापर्यंत फक्त खेळलाय. मॅच अगदी मी म्हणेन फसत चालली आहे. इथे खेळण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय आणि एकही धाव नाही. ही महत्वाची बाब ती अक्षय स्पोर्ट पेट संघासाठी. फक्त 9 चेंडू शिल्लक राहिलेत. आम्ही नेहमी म्हणतो की तुमचा जो प्रमुख खेळाडू आहे तो टॉप ऑर्डरमध्ये येणं खूप गरजेचं काम आहे, कारण की तो जास्तीत जास्त चेंडू जेव्हा खेळेल तेव्हा मॅच तो लवकर फिनिश करू शकतो किंवा मॅच तो लवकर खुली करू शकतो. आपण नेहमीच पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपले टॉपचे 3 खेळाडू नेहमीच चांगले पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, चांगला पंच आपल्याला पाहायला जरूर मिळाला एका टप्प्यावरती. आता चेंडू जाईल तो सीमारेषा पार, अगदी दिलासा देणारा हा चौकार पाहायला मिळतो तो आदित्यच्या बॅटमधून. उशिरा का होईना परंतु चौकार आला आणि या मॅच मध्ये चौकार षटकारांची नितांत गरज आणि आशा अपेक्षा आहे ती नावाली टीमला. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून इक्वेशन सातत्यानं दाखवलं जाते. चेंडू अगणिक जसं इक्वेशन कमी जास्त होते त्याची टॅली लगेचच करत असताना आमचे टेक्निशियन टीम मेंबर 8 बॉल 30 धावसंख्येची गरज. म्हणजे कृष्णा म्हात्रे फॉर्च्यून कट्टा तिथे नक्कीच त्यांना प्रसिद्धी मिळाली. एश लागली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न देखील होऊ शकत नाही कारण की यष्टीरक्षकांना हा चेंडू गॅदर केलाय. 36ची आवश्यकता 12 बॉलमध्ये होती आणि टर्निंग पॉईंटचं षटक आपण पाहिलं ते फराजच्या खांद्यावरती दिलं होतं टीम पेटनं आणि अगदी ती जिम्मेदारी लिलिया त्यानं पार केली. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा ज्यामध्ये 1 चौकार आपण पाहिला. खा लाजवाब गोलंदाजी. अगदी टाल्या त्यांचे टीममेट देखील नक्कीच वाजवत आहेत. याचं कारण टाल्यांच्या लायक त्यानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. शेवटचा बॉल लेफ्ट मोर विकेटचा हा चेंडू प्रहार तर केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव होऊ शकली असती, दुसरी धाव कदाचित धोकादायक ठरली असती आणि त्या कारणास्तव राहुल पवारनं मात्र स्वतःला थांबवलंय आणि शेवटचे 6 चेंडू मी फेस करेन हा इरादा त्यानं केलाय परंतु 6 बॉलमध्ये आता मोठा पराक्रम त्याला विजयासाठी करावा लागेल कारण की लक्ष उरलंय ते शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावसंख्येचं. मागील जर काही चेंडूंचा आपण आढावा घेतला तर 18 बॉलमध्ये 45 बनवायच्या होत्या. अशा मुमेंटला 12 बॉलमध्ये फक्त धावा आल्या त्या 15 आणि आता 21 उरलाय. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 30 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम म्हणजे शेवटचे 6 चेंडू आणि 5 षटकार हा विक्रम करायचा आहे. अनेकदा हा विक्रम त्यानं केलाय परंतु आवश्यकता असताना हा विक्रम राहुल पवार करेल का आणि त्याची पॉवर पुन्हा एकदा सिद्ध करेल का असे असंख्य प्रश्न या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उद्भवलेत. परंतु शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न असेल. शेवटचे 6 चेंडू 30ची गरज आणि भवितव्य सलमान शेखच्या खांद्यावरती.
6 बॉल 5 षटकारांची गरज. क्रिकेट आहे अनिश्चितता क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिले, लेदर बॉल असो किंवा टेनिस बॉल किंवा रबर बॉल, प्रत्येक खरं तर क्रिकेट हा खेळच असा आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना कोण जिंकेल याचं भाकीत आतापर्यंत क्रिकेटमध्ये कधी झालं नाही आहे आणि ते झालेलं कधी खरं तर कधी खोटं ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. आता 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. कधी कधी 6:43 देखील बनताना आपण पाहिल्यात. 6:30 बनतील का? पहिलाच बॉल डॉट चेंडू आलाय. ज्या प्रकारची लेंथ पहिल्या बॉलवरती दाखवले ते पाहता हे लक्ष इतकं सोपं नसेल ते राहुल पवारसाठी देखील. 5 चेंडू आणि 5 षटकार आवश्यक विजयासाठी ते टीम नावालीला. नावालीचं चुकलं कुठे हा विचार जरूर त्यांचे खेळाडू डगआउटमध्ये बसून करतायत, कारण की राहुल पवार खूप मागे आला, त्याच्यासाठी जास्त चेंडू मिळाले नाहीत आणि आता 5 बॉल 5 षटकार अपेक्षित आहेत. आणि इथे देखील चांगला चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट हा चेंडू निघून चाललाय. तिथे एक धाव मिळू शकली असते परंतु राहुलनं नकार दिला. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे, परंतु आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता. एखादा दैवी चमत्कार जर झाला तर मॅच मध्ये वापसी करू शकतो नावाली संघ, अन्यथा ह्या मॅच वरती आता विजयाच्या दिशेनं मात्र पेट संघ जाताना पाहायला मिळतोय. औपचारिकता फक्त कंप्लीट केली जाईल, कारण की 4 चेंडू जर आपण पाहिलं तर 4 मध्ये 24 बनू शकतात. 30 बनणं कठीण आहे. एखादा नॉबॉल जर आला तर मॅच मध्ये रंगत येईल, परंतु तसं घडेल का? इथे ताकद दाखवण्याचा प्रयत्न. हा स्लोअर चेंडू होता, षटकार तर आलाय परंतु आता वेल निघून गेले. योगेश मडवी नेहमी म्हणतात की एकदा भात करपून गेली की पाऊस पडला तर त्याला काही अर्थ नाहीये. अगदी तसंच घडतंय. वेल होती त्या क्षणाला षटकार गरजेचे होते, परंतु तसं घडलं नाही. तेव्हा गोलंदाजी खूप चांगली झाली. खास करून कौतुक 4ही गोलंदाजांचं करावं लागेल. जशी सुरुवात साहेबाची आपण पाहिली, त्यानंतर आफ्ताबला आपण पाहिलं, त्यानंतर फराजला देखील आपण पाहिलं आणि आता सलमान शेख देखील तशीच गोलंदाजी करतोय. पायचीची लाऊड अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. लेग बिफोरच्या माध्यमातून राहुलला देखील परतावं लागेल आणि आता मात्र पूर्णतः ह्या मॅच वरती विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना अक्षय स्पोर्ट पेट संघ. वेगळाच असतो स्वाग, साऱ्या मार्केट मध्ये संजय माते नावाची पेटून उठली आग. दोन बॉल आणि 24 धावा. शेवटचे 2 चेंडू ह्या मॅच मध्ये फक्त औपचारिकता कंप्लीट केली जाते. ह्यानंतर द्वितीय फेरीला सुरुवात होईल आणि द्वितीय फेरीतील पहिला सामना खेळवण्यात येईल. क्लीन बोल्ड रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. जरूर यस, यष्ट्या ह्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्यात. पेल्स जरूर यष्ट्यांवरून खाली पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक यश शेवटच्या षटकामध्ये सलमानला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी, जो विश्वास अंतिम दोन्ही गोलंदाजांवरती दाखवला ती तो सार्थ केला ह्या दोन्ही गोलंदाजांनी. हॅट्रिक बॉल. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक 2 झालेत आणि कदाचित आज तिसरी पाहायला मिळू शकते का? आज सलग 3 षटकार सौरभ पाटीलचे आपण पाहिले एकता लेवल रोंजन संघाकडनं खेळत असताना. यस, आणि रोंजन संघाच्या राज पाटीलनं देखील सलग 3 षटकार ठोकले होते दुसऱ्या दिवशीच. हॅट्रिक बॉल, परंतु अगदी रक्षात्मक पद्धतीनं हा चेंडू डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळाला. नाही तर मॅच या ठिकाणी पूर्ण झाल्याने मॅच जिंकले ती टीम अक्षय स्पोर्ट पेटनं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम नावाली. पुढील वाटचालीसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, धावसंख्या उभारण्यासाठी ज्याचं महत्वाचं योगदान तन्वीर शेख. 21 बॉल आणि 49